बातमी आहे वाशिममधून। वाशिममध्ये पुन्हा एकदा महिला अत्याचाराची घटना घडली आहे। माहेरून पैसे आणावेत म्हणून मारहाण केले या महिलेला करण्यात आलेली होती। महिलेला पती आणि सासरच्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा या महिला अत्याचाराची संतापजनक घटना पुढे आली आहे। मानोरा शहरामध्ये एका पतीनं पत्नीला केवळ माहेरून पैसे आणावेत म्हणून अमानुषपणे मारहाण केली आणि यासारखी घटना आता वारंवार घडल्याचं समोर येत आहे। रुपेश रुनवाल असं नाव या पतीचं आहे। पत्नीला माहेरून 5 लाख रुपये आणि 4 चाकी गाडी आणण्याचा तगादा या पतीनं लावला होता। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विशाल राऊत सध्या आपल्या सोबत आहे। विशाल, वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना अनेक प्रकरण आता हळूहळू समोर येत आहेत आणि आता वाशिम मधनं सुद्धा अशाच प्रकारची घटना येते। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काय अधिकचा अपडेट सर? नक्कीच सिद्धेश, हगवणे प्रकरणानंतर आता वाशिम जिल्ह्यात सुद्धा महिला अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे। मानोरा शहरातील एका पतीने एका पत्नीला पैशा संदर्भात मारहाण केली आहे। पायल रुनवाल असं या महिलेचं नाव असून या महिलेने पोलिसात पतीविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे। पण विशाल, याआधी या महिलेनं कधी तिच्यावरती होणाऱ्या या अन्याय, जुलूम, जबरदस्ती या संदर्भामध्ये तिने कधी तिच्या घरच्यांना म्हणजे तिच्या माहेरच्यांना या संदर्भातली माहिती दिली नव्हती का, किंवा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार तिने दाखल केली नव्हती का याआधी? नक्कीच याआधी तिने तिच्या घरच्यांना तिला वारंवार तिच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराची कल्पना दिली होती। मात्र ज्यावेळेस तिच्यावरती अत्याचाराचं प्रमाण वाढलं त्यावेळेस ती आता समोर येऊन तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। नक्कीच, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। माझी मुली घराच्या बाहेर पैदल आली, बसमध्ये कोणी घेतलं नाही, पैसा नाही त्याच्याकडे। रात्रीचे 12 वाजता काढून दिलं घराच्या बाई। सासू मारते, सासरा मारते, भाकर पण नाही देत, दारू पिऊन येते, मुलीच्या तोंडात कपडा टाकून मारते, शेजाऱ्या पाजाऱ्याला आवाज यावं नाही म्हणून। मुलीला तकलीफ आहे। माझी मागणी आहे बा, माझ्या पुरीले तुमच्या हाताने नेऊन घाला। मला मारायची धमकी देते, पोलीस स्टेशनाची धमकी देते। आणाले संतेवाराला गेलो तर मारून हाकलं, ते पोरीले पाठवत नाही। घराच्या बाहेर काढून दिलं नवऱ्यानं। 5 लाख रुपये घेतल्याशिवाय घरामध्ये पाय ठेवू नको। लग्नामध्ये 4 तोळे सोनं दिलं होतं तर पण मागणी मागत आहे। आई बाबा भेटायला येते तर भेटायला येऊ देत नाही, फोनवर बोलू देत नाही। सोनं, अंगावरचे सोनं नाणं सगळं काढून घेतलंय। एक मुलगा आहे असं मंगरुळपीरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट आपल्याला हे करायचंय आणि